अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेली ही बातमी केवळ एक घटना नाही तर संपूर्ण समाजाला हादरून टाकणारी शोकांतिक आहे। 4 वर्षाचा चिमुकला नातू आजीच्या डोळ्यात देखत बिबट्याने उचलून नेला आणि काही तासातच त्याचा मृतदेह सापडला। ही घटना ऐकताना काळजाचा ठोका चुकतो, पण ज्यांनी हे प्रत्यक्ष पाहिलं त्यांचं दुःख शब्दात मांडणं अशक्य। गावातील नेहमीप्रमाणे चाललेलं आयुष्य, मुलं खेळत होती, आजी आपल्या नातवाला सांभाळत होती। कुणालाही कल्पना नव्हती की मृत्यूच्या जवळ लपून बसलेला आहे। अचानक लपून बसलेला बिबट्याने हल्ला केला आणि 4 वर्षाचा निष्पाप जीव आजीच्या डोळ्यात देखत हिरावून घेतला। नातवाचा मृतदेह पाहताना आजीचा आक्रोश हृदय पिळून टाकणारा होता। माझं बाळ, माझा श्वास गेला, हे शब्द ऐकून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते। संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं, कुणाच्याही तोंडातून शब्द निघत नव्हते। हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। जंगलतोड, वाढती वस्ती, अपुरी सुरक्षा, वेळेवर उपाययोजना न होणे याची किंमत अशा छोट्या मुलांना आणि निष्पाप जीवांना मोजावी लागते। बिबट्यांचा दोष जितका आहे तितकाच जबाबदारीची व्यवस्था आणि प्रशासनाची आहे। अशा घटना घडल्यावर काही दिवस हालचाल होते, पंचनामे होतात, मदतीची घोषणा होते, पण नंतर सगळं शांत होतं। प्रश्न असा आहे, पुढचा बळी कोण? प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना केल्या असत्या तर कदाचित हा जीव वाचला असता। घटना आपल्याला आरसा दाखवते, आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी आपण काय करतोय? गावात सुरक्षा उपाययोजना आहे का? रात्रीच्या वेळी दक्षता घेतली जाते का? वन विभाग, ग्रामपंचायत आणि नागरिक यांचा समन्वय आहे का? 4 वर्षाचा तो चिमुकला आज आपल्यात नाही, पण त्याचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये या घटनेतून प्रशासनाने, समाजाने आणि आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा। कुणाच्याही आजीच्या डोळ्यात देखत तिचं सर्वस्व हिरावून जाऊ नये, हीच त्या छोट्या मुलाच्या जीवाला खरी श्रद्धांजली ठरेल।